नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण काय करत आहोत, महानगरपालिका भरतीसाठी जीकेची अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहत आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 13 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच सुद्धा काय आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत। ते सर्व प्रश्नसंच तुम्हाला काय करायचं, आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत। ओके, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला प्रश्न आहे। मग माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली होती, तर ती 1 एप्रिल 2016 झाली होती। त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की माझी कन्या भाग्यश्री ही कोणत्या राज्याची योजना आहे, असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे। मग ही कोणत्या राज्याची योजना आहे, तर ही महाराष्ट्र राज्याची योजना आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली होती। आता या योजनेचा उद्देश काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तर उद्देश काय आहे या योजनेचा? मुलींची संख्या वाढवणे, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, मुलींची संख्या वाढवणे व त्यांना आर्थिक मदत करणे, हा काय आहे, माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा उद्देश आहे। त्याचबरोबर या योजनेअंतर्गत सरकार काय करतं, मुलीचा जन्म झाल्याबरोबर त्या मुलीच्या नावावरती अकाउंट खोलून काय करतं, काही पैशांची गुंतवणूक करतं व ती गुंतवणूक काय होती, मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला काढता येतात। म्हणजे अंदाजे काय होतात, 1 लाख रुपयाची मदत काय होती त्या मुलीला 18 वर्षाची झाल्याच्या नंतर मिळते। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 2 आहे। काय सांगितलं या ठिकाणी पहा, आपल्याला विचारलंय ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। मग याचं योग्य उत्तर आहे दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई, याच्या संदर्भात काय आहे, ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे संबंधित आहे याच्याशी। ओके, मग आता ऑपरेशन ब्लू फ्रीडम संदर्भात इतरही काही माहिती वाचूया आपण। आता तुम्हाला माहित असेल, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे। हर घर तिरंगा हे अभियान सुद्धा केंद्र सरकारने याच्या अंतर्गत चालवलं होतं। मग 75व्या स्वातंत्र्यानिमित्त ऑपरेशन ब्लू फ्रीडम या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे। या उपक्रमाचं उद्घाटन कोणी केलं होतं, जे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आहेत, कोण आहेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री? वीरेंद्र कुमार यांनी काय केलेलं आहे, ऑपरेशन ब्लू फ्रीडम या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे। याचा उद्देश काय आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, दिव्यांग लोकांनी काय सियाचीनवर चढाई करण्यासाठी काय करणं, दिव्यांग लोकांना सियाचीनवर चढाई करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे काय आहे, ऑपरेशन ब्लू फ्रीडम याचा काय आहे, उद्देश आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 3 आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, पर्यावरण संरक्षण अधिनियम, अधिनियम म्हणजेच काय, तर कायदा, पर्यावरण संरक्षण अधिनियम किंवा पर्यावरण संरक्षण कायदा कधी अंमलात आला असं आपल्याला विचारलेलं आहे। मग पर्यावरण संरक्षण कायदा कधी अंमलात आलेला आहे, तर तो 1986 साली अंमलामध्ये आलेला आहे। आता या ठिकाणी पहा, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि संवर्धन करण्यासाठी 1986 साली पर्यावरण संरक्षण कायदा करण्यात आला होता। या कायद्याचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आर्थिक दंड आणि कैद ह्या दोन्हीही शिक्षा होऊ शकतात। ओके, मग या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला, कधी अस्तित्वात आलेला आहे, 1986 ला आलेला आहे। त्याचबरोबर इतरही काही अधिनियम आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे जे प्रदूषणाशी संबंधित आहेत, जसं की वन्यजीव संरक्षण अधिनियम असेल, ध्वनी प्रदूषण अधिनियम असेल किंवा जल प्रदूषण अधिनियम असेल, हे कायदे सुद्धा तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 4 आहे। काय विचारलंय, सादिक अली खान हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध आहेत? आता तुम्ही पाहिले असतील मागील प्रश्नपत्रिका, त्याच्यामध्ये तुम्हाला वारंवार जे कलाकार आहेत किंवा साहित्यिक आहेत यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात। मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, सादिक अली खान हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध आहेत? मग सादिक अली खान कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध आहेत, तर ते वीणा या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध आहेत। आता लक्षात घ्या, आपला जो रेग्युलर वीणा आपण कीर्तनामध्ये किंवा हरिपाठ याच्यामध्ये तुम्ही वाजत असताल, अशा प्रकारचा वीणा नसतो, तर तो थोडा वेगळा वीणा असतो, आपल्या वीण्यापेक्षा काय असतो, वेगळा असतो, त्यालाच रुद्रवीणा सुद्धा म्हटलं जातं। ओके, त्याचबरोबर त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे सादिक अली खान, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे।
याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की सादिक अली खान यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे. मग कोणता पुरस्कार मिळालेला आहे त्यांना, तर पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांच्या कुटुंबातील ते पहा 7व्या पिढीचे वीणावादक आहेत. म्हणजे त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा असे की 7व्या पिढीतील हे काय आहेत, ते वादक आहेत. ओके, म्हणजे त्यांचं संपूर्ण घराणंच काय आहे, या वीणावादनाशी संबंधित आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलं या ठिकाणी, वनस्पती योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते. मग वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्याची आवश्यकता असते. ओके, त्यापैकी काही महत्त्वाची अन्नद्रव्य आहेत किंवा मूलद्रव्य आहेत किंवा त्यालाच खनिज सुद्धा म्हटलं जातं. कोणते आहेत पहा, बोरॉन आहे, जस्त आहे, लोह आहे, मॅग्नीज आहे, त्याचबरोबर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याने काय आहेत, ही पायाभूत मूलद्रव्य आहेत. आता तुम्ही आपल्याकडले रासायनिक खतं पाहिले असतील पहा, त्याच्यावरती NPK असतं. मग ते NPK म्हणजेच काय, तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. ओके, म्हणजे हे काय आहेत, पायाभूत मूलद्रव्य आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6 करते जाण्या अगोदर आपली एक छोटीशी सूचना आहे. या ठिकाणी पहा आपण काय केलेलं आहे, महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट मिळणार आहेत. आणि आपल्या टेस्ट सिरीजचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे, आपली टेस्ट सिरीज ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा जो पुणे महानगरपालिका भरतीचा सिलेबस आहे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीचा सिलेबस आहे, हा संपूर्ण सिलेबस आपण काय केलेला आहे, याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यासोबत याची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाते. मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत काय आहे, फक्त 150 रुपये आहे. परंतु खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण या ठिकाणी काय करत आहोत, जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट देऊन तुम्हाला फक्त 99 रुपयाला आपण काय करत आहोत, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करत आहोत. आता हे 99 रुपये तुम्हाला कुठं पेमेंट करायचं आहे, तर गुगल पे असेल, फोनपे असेल, ॲमेझॉन पे असेल किंवा पेटीएम पे असेल किंवा इतर कुठलंही असं पेमेंट करणारं ॲप्लिकेशन असेल, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, फक्त 96 89 14 16 30 या आपल्या मोबाईल नंबरवरती काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं आहे, शेअर करायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही. आता प्रश्न वाचताना बारीक वाचायचं, शेवटी नाही विचारलेलं आहे की आहे विचारलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, परीक्षेमध्ये असं नाही विचारलेलं असतं आणि आपल्याला आहे असं वाटतं. मग आपण काय करतो, कुठल्या तरी एका पर्यायाला किंवा एका उत्तराला क्लिक करतो आणि नंतर आन्सर की आल्यावर आपल्याला कळतं की आपला हा प्रश्न चुकलेला असतो. मग पुन्हा आपण काय करतो, तळतळ करतो की अरे माझा हाताने मार्क गेला, मला हे येत होतं. पण हे काय होतं, मग अशा आपल्याकडून छोट्या छोट्या चुका झालेल्या असतात. त्याच्यामुळे काय होतं, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे. परीक्षेसाठी भरपूर वेळ आहे. ओके, 100 प्रश्नासाठी किती, 2 तास वेळ आहे. मग या ठिकाणी काय विचारलेलं आपल्याला, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, बिहार आहे आणि कर्नाटक आहे. ओके, मग यापैकी पहा जे मध्य प्रदेश राज्य आहे, या मध्य प्रदेश राज्यासाठी काय आहे, विधान परिषद अस्तित्वात नाही आहे. ओके, मग आता विधान परिषदेची निर्मिती कशी केली जाते याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे पहा. तर विधान परिषद निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागतो, त्या राज्याच्या विधानसभेने ठराव मंजूर करावा लागतो आणि त्या ठरावाद्वारे त्याला फायनल मान्यता कोण देतं, तर संसद म्हणजे केंद्रीय जे सरकार असेल, हे केंद्र सरकार काय करतं, याला विधान परिषदेला मान्यता देतं. ओके, मग जर तुम्हाला प्रश्न आला की विधान परिषद निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे संसदेचं आहे. ओके, त्याचबरोबर विधान परिषद बरखास्त करण्यासाठी सुद्धा तीच प्रक्रिया आहे. आधी विधानसभा, राज्याची विधानसभा ठराव मंजूर करते आणि त्याला अंतिम मान्यता कोण देते, तर संसद ही काय करते, त्याला अंतिम मान्यता देते. आता सध्या एकूण किती राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे हे पण लक्षात ठेवा. तर एकूण 6 राज्यामध्ये काय सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. तुम्ही जर जुनं पुस्तक वाचित असाल तर त्याच्यामध्ये 7 राज्य दिलेले असतील. ते 7वं राज्य कोणतं असणार आहे, जम्मू काश्मीर असणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे कलम 370 रद्द झाल्यामुळे काय केलेलं आहे, जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेऊन 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशात त्याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या एकूण किती विधान परिषदा अस्तित्वात आहेत, तर एकूण 6 राज्यामध्ये आहेत.
मग ते 6 राज्य कोणते आहेत लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, यूपी म्हणजेच उत्तर प्रदेश आहे आणि बिहार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली? आता कमिटी म्हणजेच काय तर समिती. ओके. मग या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की महाराष्ट्र राज्यातील पंचायत राजचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी कोणती समिती नेमली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा. ल ना बोंगिरवार, बाबूराव काळे, वसंतराव नाईक समिती, प्राचार्य बी पी पाटील समिती. ओके. मग सर्वात पहिली समिती कोणती नेमली होती तर वसंतराव नाईक समिती नेमली होती. आता या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960 रोजी झाली. 1 मे 1960ला काय केलं होतं, पूर्वीचं जे मुंबई राज्य होतं या मुंबई राज्याचं विभाजन करून महाराष्ट्र आणि दुसरं कोणतं राज्य निर्माण करण्यात आलं होतं, गुजराती भाषिक लोकांचं गुजरात राज्य निर्माण करण्यात आलं होतं. कधी? 1 मे 1960 रोजी. कोणत्या राज्याचं? मुंबई राज्याचं विभाजन करून. ओके. त्याचबरोबर पहा पंचायत राजचं नियोजन करण्यासाठी वसंतराव नाईक समिती कधी नेमण्यात आली होती हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग कधी नेमण्यात आली होती वसंतराव नाईक समिती? 1960 साली नेमण्यात आली होती. वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल कधी दिलेला आहे? 1961ला अहवाल दिलेला आहे. त्याचबरोबर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता जे आपल्या महाराष्ट्रातले जी पंचायत राज आहे ही किती स्तरीय पंचायत राज आहे तर ही 3 स्तरीय पंचायत राज आहे. सर्वात खालच्या स्तरावर कोण आहे? ग्रामपंचायत आहे, त्याच्यानंतर पंचायत समिती आहे आणि सर्वात वरच्या स्तरावर कोण आहे? जिल्हा परिषद आहे. ओके. मग हे 3 स्तर तुम्हाला काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील जी पंचायत राज आहे ही किती आहे? त्रिस्तरीय आहे आणि ही त्रिस्तरीय करण्याची शिफारस कोणी केली होती तर ती वसंतराव नाईक समितीने केलेली होती. अतिशय महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, लक्षात असू द्या. याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. त्याचबरोबर पाहता आपल्याला ऑप्शनमध्ये काही बाकीच्या समित्या पण दिलेल्या होत्या. मग या ठिकाणी पहा ल ना बोंगिरवार समिती कधी नेमण्यात आली होती हे प्रश्न आलेला आहे. तर कधी होती? 1970ला होती. त्याच्यानंतर 1980ला बाबूराव काळे समिती नेमण्यात आली होती. बाबूराव काळे हे त्यावेळेचे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते. ओके. त्याचबरोबर 1984 साली पी बी पाटील समिती नेमण्यात आली होती. ह्या ज्या सर्व समित्या आहेत म्हणजे पहा वसंतराव नाईक समिती पहिली, त्याच्यानंतर ल ना बोरिंगवार समिती, बाबूराव काळे समिती आणि चौथी पी बी पाटील समिती, या सर्व समित्या कशाच्या संदर्भात आहेत तर पंचायत राजच्या संदर्भात समित्या आहेत. ओके. त्याच्यामुळे या 4ही समित्या काय आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत. कोणती समिती कोणत्या साली आली होती हे तुम्हाला काय करायचं आहे तोंडपाठ करून ठेवायचं आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती असणार आहे आपला? प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलंय? क्रोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात सापडतात? आता जर तुम्ही अलीकडला परीक्षेचा पॅटर्न पाहिला असेल तर खनिज संपत्तीवरती म्हणजे कोणती खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात सापडते किंवा कोणत्या खनिजाची खाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की क्रोमाइटचे साठे सध्या कोणत्या जिल्ह्यात सापडतात असं आपल्याला विचारलेलं आहे. मग त्याचं योग्य उत्तर आहे भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. आता लक्षात असू द्या भंडारा गोंदिया काय आहेत? पूर्व विदर्भातील जिल्हे आहेत आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी हे दोन्ही काय आहेत? दक्षिण कोकणातील जिल्हे आहेत. ओके. त्याच्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी काय अतिशय सोपं आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय? कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे? काय विचारलेलं आहे? कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे? ऑप्शन काय दिलेत? कायमधारा पद्धती, रयतवारी पद्धती, महालवारी पद्धती आणि वायदा पद्धती. तर याचं योग्य उत्तर काय आहे? रयतवारी पद्धती. रयतवारी पद्धतीमध्ये काय होती? स्वतः शेतकरी काय होता? जमिनीचा मालक होता. या ठिकाणी असाही प्रश्न आलेला आहे की कोणत्या महसूल पद्धतीमध्ये स्वतः शेतकरी हा जमिनीचा मालक समजण्यात आला होता? तर कोणत्या पद्धतीमध्ये? रयतवारी पद्धतीमध्ये. ओके. मग या ठिकाणी पहा लक्षात घ्या कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीचा मालक कुणाला ठरवलं होतं तर जमीनदाराला ठरवलं होतं आणि जमीनदाराकडून काय करायचं सरकार विशिष्ट रक्कम ही काय करत असं जमीनदाराकडून कर म्हणून घेत असं. महालवारी जी पद्धती होती या महालवारी पद्धती म्हणजे काय? महाल म्हणजेच काय तर महाल म्हणजे गाव. ओके. मग काय केलं जात असा
संपूर्ण गावाकडून ठराविक महसूल वसूल केला जात असे. म्हणजे या ठिकाणी जमिनीचा मालक कुणाला समजला जात असे, तर संपूर्ण गावास जमिनीचा मालक समजला जात असे. ओके, या तिन्ही ज्या महसूल पद्धती आहेत याच्यातील फरक तुम्हाला समजून घ्यायचे. त्याचबरोबर कोणती महसूल पद्धती कोणत्या प्रांतात होती हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते. काय विचारलंय, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते. ऑप्शन काय आहेत, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती रानडे. तर याचं योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास हे काय होते, स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते. स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण असा प्रश्न जरी आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला चित्तरंजन दास लिहायचं आहे. आता स्वराज्य पक्षाची स्थापना कधी करण्यात आली होती पहा, इसवी सन 1923 साली करण्यात आली होती. कधी, 1923 ला. ओके, मग आता या ठिकाणी लक्षात ठेवा पहा, जे स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात ठेवायची. मग अगोदरची पार्श्वभूमी काय होती पहा, 1920 ला काय केलं होतं, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात असहकार चळवळ सुरू झाली होती. आता लक्षात घ्या, असहकार चळवळीवरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. मग असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली होती, 1920 साली झाली होती. आणि असहकार चळवळ स्थगित कधी केली होती गांधीजींनी, 1922 मध्ये. म्हणजे जवळपास 2 वर्ष असहकार चळवळ किंवा असहकार आंदोलन भारतामध्ये चालू होतं. मग असहकार आंदोलन रद्द करण्यासाठी काय एक घटना कारणीभूत ठरली होती. ती घटना म्हणजे कोणती घटना होती, चौरी चौरा घटना होती. ओके, चौरी चौरा घटना कधी घडली होती, 1922 ला घडली होती. या ठिकाणी काय झालं होतं, तर संतप्त जमावाने या ठिकाणी एक पोलीस चौकीला आग लावली होती. याच्यामध्ये काही पोलीस, जवळपास मला वाटतं 21 पोलीस आणि एक अधिकारी, म्हणजे असे 22 कर्मचारी काय झाले होते, जळून मृत्युमुखी पडले होते. मग या घटनेवरून दुखी होऊन महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, 1922 साली असहकार चळवळ स्थगित केली. आणि असहकार चळवळ महात्मा गांधीजींनी स्थगित केली म्हणून काँग्रेसमधील जो युवक वर्ग होता, हा युवक वर्ग काय झाला, गांधीजी प्रति नाराज झाला, गांधीजीवरती काय, आणि गांधीजीकडून मग काय झाले, तरुण वर्ग नाराज झाल्यामुळे यांनी त्या तरुण वर्गाने काय केलं, काँग्रेस सोडून काय केलं होतं, स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. कधी केली होती, 1923 ला केली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते, चित्तरंजन दास होते. आणि सचिव कोण होते, मोतीलाल नेहरू होते. खूप महत्वाचं, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते. ओके, आणि पुन्हा काय केलं, 1925 ला स्वराज्य पक्ष काय केला होता, काँग्रेसमध्ये पुन्हा विलीन केला होता. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलंय, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्र डॅश डॅश किमी आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ विचारलेलं आहे की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे. मग महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किमी. काय, 3,07,713 चौकिमी हे काय आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो, हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. कितवा क्रमांक लागतो, 3रा क्रमांक लागतो. मग तुमच्या लक्षात असेल, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे, राजस्थान आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला कोणतं आहे, मध्य प्रदेश आहे. आणि 3 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. आणि 4थ्या नंबरला आहे उत्तर प्रदेश. म्हणजे 4ही राज्य तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे, कारण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये यांचा क्रम लावण्यास सांगितलेला आहे. आता हे क्षेत्रफळानुसार आहे. मग लोकसंख्येनुसार सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो, तर 2रा क्रमांक लागतो. मग लोकसंख्येनुसार पहिलं राज्य कोणतं आहे, तर पहिलं राज्य उत्तर प्रदेश आहे. आणि 2रा क्रमांक कोणाचा आहे, तर 2रा क्रमांक हा महाराष्ट्राचा आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे. या ठिकाणी काय विचारलं पहा आपल्याला, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती. काय विचारलं आपल्याला, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याचं योग्य उत्तर काय आहे, तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही 700 किमी आहे. किती किमी आहे, 720 किमी आहे. बऱ्याच पुस्तकामध्ये काही ठिकाणी याचं उत्तर 720 किमी दिलेलं आहे. परंतु तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं नाही, कारण स्वतः MPSCनी याचं उत्तर काय दिलेलं आहे, 700 किमी हेच उत्तर बरोबर दिलेलं आहे. ओके, ज्यावेळेस तुम्हाला समुद्र किनारा विचारला जाईल ना, समुद्र किनारा असं जर विचारलं तर याचं उत्तर मात्र तुम्हाला काय लिहायचं, 120 किलोमीटर लिहायचं. सॉरी, 720 किलोमीटर लिहायचंय. समुद्र किनारा विचारलं तर काय लिहायचंय, 720 किमी लिहायचंय. आणि उत्तर दक्षिण लांबी विचारलं तर काय लिहायचंय, 700 किमी लिहायचंय.
आणि पूर्व पश्चिम लांबी जर विचारलं तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्राची? 800 किमी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलं या ठिकाणी? जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? काय विचारलं आपल्याला? जागतिक महिला दिवस कधी साजरा केला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे, किंवा कोणत्या दिवशी जागतिक महिला दिवस असतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग जागतिक महिला दिवस कधी असतो? तर 8 मार्चला असतो. ओके. कधी असतो? 8 मार्चला. खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने हे काय प्रश्न खूप महत्वाचा आहे. ओके. मग या ठिकाणी पहा, महिलांना समान हक्क मिळण्यासाठी प्रथम कोणत्या देशात? आता या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो, आपली लाईट तुम्हाला माहिती आहे किती बेभरवशाची लाईट असते. आपण व्हिडिओ करायला लागलो की लाईट 100% जाते. म्हणजे आपलं जे महावितरणचं जे महाराष्ट्राचं जे बोर्ड आहे हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, परंतु आपल्या व्हिडिओपासून त्यांना काहीतरी त्रास होत असेल, त्यामुळे आपण व्हिडिओला आलो की लाईट 100% जाते. ओके. त्याच्यामुळे आपले राहिलेले जे प्रश्न असतील हे काय करू आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या प्रश्नसंचमध्ये काय करू? नक्की कव्हर करू. ओके. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. धन्यवाद.